आहे. सो हे 4-5 कंपोनंटचं ते मिक्सचर आहे, हेटेरोजेनियस मिक्सचर आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही त्याला बीममध्ये प्लेस करणार, स्लॅबमध्ये प्लेस करणार, तर त्यामध्ये वॉइड्स राहून जातात आणि त्याच्यामुळे स्ट्रेंथ कमी होते कॉन्क्रीटची. पण स्टील जे आहे ते कसं आहे, हे होमोजिनियस मिक्सचर आहे. त्यामुळे त्याची जी काही इल्ड स्ट्रेंथ आहे त्याला डायरेक्टली आपण फॅक्टर ऑफ सेफ्टी इन केस ऑफ लिमिट स्टेट मेथड 1.15 त्याने डिवाइड करतो 0.87 FY. ठीक आहे, हे पॉईंट झाले. यानंतर स्ट्रेन बद्दल पण मेन्शन केलेलं आहे 4-5. अल्टिमेट स्ट्रेन ऑफ कॉन्क्रीट इन बेंडिंग कंप्रेशन. मी तो बेंडिंग कंप्रेशन वर्ड परत काय यूज करतोय, बिकॉज बेंडिंग ॲक्शनमुळे जे काही कॉम्प्रेशन डेव्हलप झालंय ते कॉम्प्रेशनमध्ये अल्टिमेटचा मिनिंग होतो मॅक्झिमम स्ट्रेन. मॅक्झिमम स्ट्रेन किती कॉन्क्रीटमध्ये डेव्हलप होऊ शकते, तर ही असते, याची व्हॅल्यू असते 0.0035. दिस इज द व्हॅल्यू रेकमेंडेड बाय आयएस कोड, की मॅक्झिमम एवढा स्ट्रेन याच्यामध्ये डेव्हलप होतोय. याच्या पलीकडे जास्त स्ट्रेन आपण डेव्हलप होऊ देणार नाहीत, कारण त्यानंतर क्रॅक पडतील. सो 0.0035 इट इज द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द स्ट्रेन डेव्हलप इन व्हॉट, कॉन्क्रीट इन बेंडिंग कंप्रेशन. नेक्स्ट आहे सेम स्टेटमेंट फॉर स्टील. इलास्टिक स्ट्रेन or maximum strain in steel should not be less than 0.002 plus 0.87 FY divided by ES. आता हे कसं आलं ते मी तुम्हाला समजून सांगतोच, पण लक्षात घ्या, ES जो आहे तो सफिक्सला आहे. शुड नॉट बी ग्रेटर दॅनचा मिनिंग होतो मित्रांनो, शुड नॉट बी ग्रेटर दॅनचा मिनिंग होतो की इट इज मोर दॅन ऑर इक्वल टू. इथं म्हणतोय की स्टीलमध्ये जो काही स्ट्रेन डेव्हलप होणार आहे तो या व्हॅल्यूपेक्षा जास्त असला पाहिजे, आणि इथं म्हणतोय की स्ट्रेन या व्हॅल्यूपेक्षा कमी असला पाहिजे. आता हा काय प्रकार आहे सर? राजांनो, स्ट्रेन जर का कळत नसेल तर स्ट्रेनला कम्पेअर करायचे इलॉंगेशनवरती. म्हणजे हा काय म्हणतोय की 0.0035 या स्ट्रेनच्या पलीकडे जाऊ द्यायचं नाहीये, याच्यापेक्षा जास्त आपण इलॉंगेट याला करू शकत नाहीये. कारण जर का आणखी जास्त इलॉंगेशन दिलं तर कॉन्क्रीट ब्रेक होणार आहे. कॉन्क्रीट काय टेन्साईल मटेरियल नाहीये. पण स्टीलला या व्हॅल्यूपेक्षा जास्त प्रमाणामध्ये तुम्ही काय करायचंय, इलॉंगेट करायचंय. असं का सर? कारण सुरुवातीला मटेरियल इलास्टिक झोनमध्ये असतो. एकदा का तो इलास्टिक झोन कव्हर केला त्याने का तो प्लास्टिक झोनमध्ये जातो, आणि प्लास्टिक झोनच्या पुढचा झोन असतो फेल्युअर. लक्षात असू द्या काय म्हणतोय मी. आधी मटेरियलवरती लोड देत गेला तो इलास्टिक झोनमध्ये असतो. नंतर लोड वाढवत जा तो प्लास्टिक झोनमध्ये जातो. आणखी लोड वाढवत जा तो फेल होईल. मग इथं आपण काय करतोय की स्ट्रेन ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू म्हणजे काय, या व्हॅल्यूपेक्षा जास्त स्ट्रेन ठेवा. कशामध्ये? स्टीलमध्ये. मग स्टीलमध्ये जर का जास्त स्ट्रेन ठेवली म्हणजे हा प्लास्टिक झोनमध्ये जाणार, आणि प्लास्टिक झोनमध्ये जर गेला तर पुढचा झोन कोणता आहे? फेल्युअरचा. म्हणजे सगळ्यात आधी कॉन्क्रीट फेल होईल का स्टील फेल होईल? हे दोघंचे दोघं तुम्ही बघा. हे दोघं बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की पहिलं स्टेटमेंट आहे अल्टिमेट स्ट्रेन इन कॉन्क्रीट. कॉन्क्रीटमध्ये मॅक्झिमम स्ट्रेन किती डेव्हलप झाली पाहिजे? 0.0035. मॅक्झिममचा मिनिंग होतो लेस दॅन ऑर इक्वल टू. इथं काय म्हणतोय? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, याच्यापेक्षा जास्त असली पाहिजे. म्हणजे हे काय विचार करताय की स्टीलला तुम्ही प्लास्टिक झोनमध्ये पाठवून द्या आधी. कारण स्टील जर का प्लास्टिक झोनमध्ये गेला तर त्याच्यामध्ये इलॉंगेशन व्हायला सुरुवात होईल, आणि त्याच्यामुळे काय होणार आहे की त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये कॉन्क्रीट आहे, तर कॉन्क्रीटमध्ये आपल्याला क्रॅक दिसतील. फेल कोण होईल लवकर? फेल होणार आहे स्टील. आणि स्टीलचं जे फेल्युअर असतं मित्रांनो ते ग्रॅज्युअल असतं. कारण स्टीलमध्ये इलॉंगेशन होणार आहे ना. ज्यावेळेस स्टील इलॉंगेट होते पण कॉन्क्रीट होणार नाही, मग आपल्याला क्रॅक दिसतात. आणि ज्यावेळेस क्रॅक दिसतात म्हणजे स्ट्रक्चर फेल होईल. बरं, मग आपण त्यावरती काय करू शकतो की त्यावरती आपण मग त्याला आपण मेंटेन करू शकतो, तर स्लरी यूज करू शकतो. पण जर का कॉन्क्रीट आधी फेल होणार असेल तर तो डायरेक्ट फेल्युअर असतो. कॉन्क्रीट जर का फेल होईल तर ते डायरेक्ट फेल्युअर. स्टील जर का आधी फेल होत असेल तर आपल्याला चालतं, कारण स्टील फेल्युअर इज द ग्रॅज्युअल फेल्युअर. म्हणून इथं मोर दॅन ऑर इक्वल टू आहे, म्हणजे स्टीलला आपण प्लास्टिक झोनमध्ये पाठवून देतोय
आधी फेल झाला पाहिजे स्टील, कारण स्टील जर का आधी फेल होत असेल आणि मग कॉन्क्रीट फेल होत असेल तर आपण सेफ आहोत. पण जर का कॉन्क्रीट आधी फेल होत असेल तर डायरेक्टली कॉलम किंवा बीम जो डायरेक्ट फुटून जाईल. पण तुम्ही मोस्ट ऑफ द केसेसमध्ये बघा, जे पण स्ट्रक्चर डिझाईन केले जातात त्यामध्ये तुम्हाला ना क्रॅक दिसतात. आता हे क्रॅक का दिसतात? कारण आपला स्टील जो आहे तो इलॉंगेट होतो. स्टील इलॉंगेट होते म्हणजे काय की स्टीलमध्ये फेल्युअर व्हायला लागलंय, मग आपण काय करतो की तिथं सेफ्टी करू शकतो. पण डायरेक्टली जर का कॉन्क्रीट फेल होत असेल सो दॅट इज द सडन फेल्युअर, जो आपल्याला अवॉइड करायचा आहे. त्यासाठी हे 2 स्टेटमेंट आहेत. सो हे बेसिक अजम्पशन जे आहेत मित्रांनो, हे सगळे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, खूप महत्त्वाचे आहेत. की कॉन्क्रीटची स्ट्रेंथ आपण कन्सिडर करणार आहोत 0.45 FCK, स्टीलची 0.87 FY, आणि स्ट्रेन इन कॉन्क्रीट 0.0035, आणि स्ट्रेन इन अ स्टील शुड नॉट बी लेस दॅन मीन्स ग्रेटर दॅन और इक्वल टू 0.002 प्लस 0.87 FY डिवायडेड बाय ES. हे आता यानंतर आपण आता यांचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघूया. बघा, स्ट्रेस स्ट्रेन कर्व फॉर माइल्ड स्टील कॉन्क्रीट. आधी आपण कॉन्क्रीटचा विचार करू. कॉन्क्रीट, आता कॉन्क्रीटचा जर का आपण स्ट्रेस स्ट्रेन कर्व ड्रॉ केला तर हा स्ट्रेस स्ट्रेन कर्व कॉन्क्रीटचा हा अशा पद्धतीने असतो. ऍक्च्युअल स्ट्रेस स्ट्रेन कर्व ऑफ द कॉन्क्रीट. ऍक्च्युअल, दिस इज ऍक्च्युअल स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन. ठीक आहे, स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन. सो ह्या ऍक्सिस वरती असतो स्ट्रेस आणि ह्या ऍक्सिस वरती असतो स्ट्रेन. तर मित्रांनो, हा ऍक्च्युअल ग्राफ याचा अशा पद्धतीचा असतो. हा अशा पद्धतीचा ग्राफ असतो कॉन्क्रीटचा. ठीक आहे, सो कर्व शेप मधला ग्राफ आहे. तर हा ऍक्च्युअल ग्राफ आहे, पण डिझाईन करताना आपण काय करत असतो की याला आयडियल करून टाकतो. मीन्स आयडियलाइज फॉर्ममध्ये आपण याला कन्वर्ट करतो. मग बघा, सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आपण याला कन्वर्ट करतो आणि तो सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये अशा पद्धतीने कन्वर्ट होतो. लक्ष द्या, हा झाला स्ट्रेस, हा झाला स्ट्रेन. जो काही इनिशियल पोर्शन आहे हा कर्व पोर्शन, त्याला आपण पॅराबोलिक पोर्शनमध्ये कन्वर्ट करतो. दिस इज पॅराबोला. आणि हा जो पुढचा पार्ट आहे बघा, हा एवढा पार्ट, याला आपण काय करतो, युनिफॉर्म करून टाकतो, रेक्टँगल अशा पद्धतीने. सो इट इज द आयडियलाइज ग्राफ ऑफ द कॉन्क्रीट. ठीक आहे, सो ज्या पॉइंट पासून, आता हा जो पॉइंट आहे आणि हा मॅक्झिममचा पॉइंट आहे, लक्ष द्या, ज्या पॉइंट पासून हा पॅराबोलिक रिजन, दिस इज द पॅराबोलिक रिजन, याला मी नंबर 1 म्हणतो, आणि हा सेकंड रिजन आहे दॅट इज द रेक्टँग्युलर, म्हणजेच काय युनिफॉर्म रिजन. असे 2 रिजन मध्ये आपण कन्वर्ट केलं, याला आयडियलाइज ग्राफ म्हणतात. दिस इज आयडियल ग्राफ ऑफ स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन. कशाचा? कॉन्क्रीटचा. ऍक्च्युअल ग्राफ अशा पद्धतीचा आहे, पण आपण आयडियलाइज फॉर्मचा ग्राफ यूज करत असतो सिम्प्लिसिटीसाठी. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये ऍक्च्युअल कर्व असा आहे, आपण त्याला 2, एक पार्ट पॅराबोलिक आणि सेकंड पार्ट इज व्हॉट, रेक्टँग्युलर. फर्स्ट पार्ट जो आहे तो आहे पॅराबोलिक रिजन and the second is rectangular region. असा कन्वर्ट करतो. आता बघा, या ऍक्सिस वरती काय आहेत रे, या ऍक्सिस वरती स्ट्रेन आहे, स्ट्रेन. बरोबर, मॅक्झिमम स्ट्रेन कॉन्क्रीट मध्ये किती? 0.0035. याच्या पलीकडे जायला नको, मॅक्झिमम स्ट्रेन इन अ कॉन्क्रीट. मग सर, हा पॉइंट कोणता असला पाहिजे? ज्या वेळेस ग्राफ एका पॉइंट म्हणजे पॅराबोला टू रेक्टँगल कन्वर्ट होतोय, सो ही व्हॅल्यू असते 0.002. आणि व्हर्टिकल ऍक्सिस म्हणजे वाय ऍक्सिस काय डिनोट करतो? स्ट्रेस. मॅक्झिमम स्ट्रेस किती आहे कॉन्क्रीट मध्ये? किती असतो बोला? इट इज 0.45 FCK. इट इज द डिझाईन स्ट्रेस इन कॉन्क्रीट, अल्टिमेट स्ट्रेन इन कॉन्क्रीट, आणि हा आहे 0.002. याच्यापासून रिजन चेंज होतो. हा अशा पद्धतीचा आयडियल ग्राफ असतो कॉन्क्रीटचा. हा ऍक्च्युअल ग्राफ आहे, आपण आयडियल ग्राफ यूज करत असतो. ठीक आहे, हा झाला. आता याच्यानंतर जो स्टील आपण यूज करतो मोस्टली डिझाईनसाठी, तो असतो HYSD स्टील. आता HYSD स्टीलचा ऍक्च्युअल ग्राफ कसा असतो लक्ष द्या. हे झालं कॉन्क्रीट बद्दल. ओके, हे झालं कॉन्क्रीट बद्दल. आता HYSD स्टील जर का बघितलं मित्रांनो, HYSD स्टील, ठीक आहे, HYSD स्टील, तर म्हणजे 415, 500 हे जे स्टील आहे, AP 415, AP 500, हे HYSD स्टील जे आहे, हाय यील्ड स्ट्रेंथ डिफॉर्म. ठीक आहे, तर हा याचा ऍक्च्युअल ग्राफ हा अशा पद्धतीचा असतो.
ॲक्च्युअल ग्राफ ऑफ स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन. सो हा ॲक्च्युअल ग्राफ अशा पद्धतीचा असतो. इट इज सेम ॲज अ कॉन्क्रीट, बट सुरुवातीचा पोर्शन जो असतो तो स्ट्रेट लाईन असतो. स्ट्रेट लाईन हा स्ट्रेट लाईन असतो आणि नंतर मग हा अशा पद्धतीने कर्व झालेला असतो. हा कशाचा आहे? HYSD बारचा. काही पोर्शन जो आहे तो स्ट्रेट आहे आणि नंतरचा पोर्शन असा बेंड आहे. सो दिस ॲक्सिस रिप्रेझेंट्स स्ट्रेस आणि हा स्ट्रेन. मग हा कोणता पॉईंट असेल त्याचा? हा पॉईंट असतो प्रपोर्शनल लिमिट. कारण हुक्स लॉ काय म्हणतो? जोपर्यंत ग्राफ आपल्याला स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन ग्राफ आपल्याला स्ट्रेट दिसतो, सो दिस पॉईंट इज व्हॉट? प्रपोर्शनल लिमिट. ठीक आहे, हा झाला प्रपोर्शनल लिमिट. मग आता याचा ॲक्च्युअल ग्राफ कसा असेल बघा. हा ॲक्च्युअल ग्राफ झाला. आपण त्याला आयडियलाइज कसा करतो तर लक्ष द्या. याला आपण आयडियलाइज अशा पद्धतीने करून टाकतो. हा स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन. सो सुरुवातीचा जो पोर्शन स्ट्रेट आहे त्याला स्ट्रेटच ठेवायचं आणि हा जो बेंड झालेला पार्ट आहे त्याला आपण अशा पद्धतीने इकडे करून टाकतो. ठीक आहे. सो ज्या ठिकाणी हा चेंज होतोय दिस इज 0.002 0.002. आणि राहिला प्रश्न की सर आता ही व्हॅल्यू किती असेल? ठीक आहे, मग आता ही व्हॅल्यू आपण इथून कॅल्क्युलेट करता येईल आपल्याला. मग ती व्हॅल्यू किती असते लक्ष द्या. सो याला आपण म्हणतो ॲप्सिलॉन एक्स. आणि ती व्हॅल्यू किती असते रे? तर याची व्हॅल्यू असते ॲप्सिलॉन एक्सची व्हॅल्यू असते 0.87 FY डिवायडेड बाय ES. ही अशा पद्धतीची ही व्हॅल्यू असते ती. ठीक आहे, हे काय आपल्यासाठी महत्त्वाचं नाही. हे जे पॉईंट्स मी तुम्हाला सांगितलेत हे पॉईंट्स महत्त्वाचे आहेत, सगळ्यात इम्पॉर्टंट. पण हे जे दोन ग्राफ आहेत की ॲक्च्युअल ग्राफ हा असा असतो, बट आपण आयडियलाइज व्हर्जन त्याचा म्हणजे हा पार्ट आपण यूज करणार आहोत डिझाईनमध्ये की कॉन्क्रीट हा अशा पद्धतीने बिहेव करणार आहे. HYSD पार्ट 415 500 त्याचा कर्व ॲक्च्युली असा असतो, बट आपण तो अशा पद्धतीने इथे यूज करणार आहोत. मग ही मॅक्झिमम व्हॅल्यू किती असेल? स्टीलमध्ये मॅक्झिमम व्हॅल्यू किती असते? 0.87 FY. ठीक आहे, 0.87 FY अशा पद्धतीने ही मॅक्झिमम व्हॅल्यू असते. सो हे जे दोन ग्राफ आहेत त्यांचा आता पुढे आपण यूज करणार आहोत. क्लिअर होते तुम्हाला या सगळ्या गोष्टी? सो हे झालेत अजम्पशन्स. दीज आर द अजम्पशन इन लिमिट स्टेट मेथड. याच्या आधी आपण त्याचा फिलॉसॉफीचा पार्ट बघितला. ठीक आहे, हा फिलॉसॉफीचा पार्ट आपण त्याचा बघितला आणि आता अजम्पशन डिस्कस केलं. चला आता आपण हळूहळू बीमकडे वळतोय. ठीक आहे, आता आपण आता पूर्ण स्ट्रेस आणि स्ट्रेन डिस्ट्रीब्युशन आता बीमचं बघूया. लक्ष द्या. आता नाव डिझाईन ऑफ बीमकडे मी जातोय. आता डिझाईन ऑफ बीम बाय LSM. लक्ष द्या. सो आतापर्यंत आपण ज्या गोष्टी बघितल्यात ज्यामध्ये WSM, LSM आणि अल्टिमेट लोड मेथड ह्या सगळ्या आपण डिस्कस केलेल्या आहेत. बेसिक प्रॉपर्टीज पण डिस्कस केल्यात. आता आपण बीम डिझाईनला सुरुवात करूया. आता बीम जेव्हा मी डिझाईन करेल त्यावेळेस या सगळ्या गोष्टी आपण ज्या डिस्कस केलेल्या त्यांचाच यूज आपण आता इथं करणार आहोत. वेगळं काहीच करणार नाही. ठीक आहे, खूप सोपा पार्ट आहे. आता बघा, लक्ष द्या. डिझाईन ऑफ बीम. ओके, तर हा बीम जो डिझाईन केला जातो अशा पद्धतीचा हा बीम आहे मित्रांनो. हा आहे बीम. ठीक आहे, हा कोणता व्ह्यू आपण बघतोय? लेंथ वाईज लॉंगिट्युडिनल व्ह्यू मीन्स साइड व्ह्यू आपण बघतोय. तर हा ॲक्सिस कोणता असणार? बोला. लॉंगिट्युडिनल ॲक्सिस हा झाला लॉंगिट्युडिनल ॲक्सिस. ओके, इथून तुम्हाला काय दिसू शकते? इथून जो काही बीम आहे या बीमच्या आपल्याला काय दिसणार? लेंथ. ओके, त्यानंतर आणखी काय बघू शकता तुम्ही या बीमचं? बघा, इथून तुम्ही ओव्हरऑल डेप्थ जी आहे बीमची ती ओव्हरऑल डेप्थ आपण इथून बघू शकतो D. ठीक आहे, ही बीमची ओव्हरऑल डेप्थ आहे आणि ही लेंथ आहे. हा ॲक्सिस कोणता आहे? लॉंगिट्युडिनल ॲक्सिस. आता त्यानंतर या बीमवरती एक्सटर्नली काय अप्लाय होतोय? सो एक्सटर्नली देर इज अ लोड. हा एक्सटर्नल लोड अप्लाय होतोय. या लोडला आम्ही म्हणतो स्मॉल w पर मीटर. UDLच्या फॉर्ममध्ये अप्लाय झालेला आहे. ओके, या अशा पद्धतीचं आहे. आता हा बीम आपल्याला डिझाईन करायचा आहे. बट बिफोर गोईंग टू द डिझाईन ऑलरेडी आपण आता ज्या मेथड डिस्कस केल्यात त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची मेथड आहे लिमिट स्टेट मेथड. आता या लिमिट स्टेट मेथडमधले जे पॉईंट्स तुम्हाला समजवण्यासाठीचे होते ते मी समजून सांगितलेत. काही पॉईंट ॲज इट इज लक्षात ठेवा आणि यांनाच आपण आता यूज करणार आहोत.
जे काही बीम आपण डिझाईन करतोय ते विथ दी हेल्प ऑफ लिमिट स्टेट मेथड. सो या सगळे गोष्टी जे आहेत ते मी तिथं अप्लाय करणार आहे. 1 बाय 1 हे सगळे अजम्पशन मी तिथं अप्लाय करणार आहे, त्यामुळे तुम्हाला आणखी ते रिवाईज होतील. ठीक आहे. सो असा बीम आहे. आता याचा क्रॉस सेक्शन दाखवण्याच्या अगोदर लक्ष द्या, इकडे बघा. ज्या वेळेस आता याचा क्रॉस सेक्शन मीन्स व्हॉट, जर का आपण इथून याला असं कट केला, सपोज इथून आपण कट केला, लक्ष द्या, शेप घेतो मी इथून, सपोज मी इथं त्याला कट केला अशा पद्धतीने, आणि कट केल्यानंतर मी असा इकडनं बघतोय, तर आपल्याला काय दिसेल, एक रेक्टँग्युलर पार्ट दिसेल, त्याला आपण क्रॉस सेक्शन म्हणतो. मग हा क्रॉस सेक्शन मी इथं ड्रॉ करतो. हा क्रॉस सेक्शन मी इथं ड्रॉ केला. ओके. दिस इज द क्रॉस सेक्शन ऑफ बीम. ठीक आहे, अशा पद्धतीचा सपोज क्रॉस सेक्शन आहे. आता राजांनो बघा, यामध्ये आपण काय करतो रे, याच्यामध्ये आपण स्टील यूज करत असतो, आणि हा स्टील कोणत्या झोनमध्ये असेल, स्टील जो यूज करतो आपण तो स्टील कोणत्या झोनमध्ये यूज करत असतो, टेन्शन झोनमध्ये. सो हा सपोज, एक मिनिट, एक स्ट्रेट लाईनने दाखवतो मी. दिस इज स्टील बार. हे स्टील बार मी इथं प्रोव्हाइड केले. ओके. हा स्टीलचा एक बार आहे जो अशा पद्धतीने दिसेल. पण ज्या वेळेस तुम्ही याचा क्रॉस सेक्शन बघणार तर तुम्हाला इथे हे स्टील बार असे बघायला मिळतील. हे स्टील बार आपण इथे यूज केलेले आहे. मग आता काही विद्यार्थी म्हणतील की सर हे स्टील बार तुम्ही इथं असे का यूज केले, तर बघा लक्ष द्या मित्रांनो, हे पण तुम्हाला क्लिअर होतील हळूहळू. आपण डायग्राम हळूहळू डेव्हलप करत जाऊया. ओके. बघा, हा कोणता व्ह्यू आहे, इट इज क्रॉस सेक्शन ऑफ बीम. ठीक आहे, याचा क्रॉस सेक्शन. आता क्रॉस सेक्शन मध्ये तुम्हाला कोणकोणते डायमेन्शन्स दिसतात ते बघा, लक्ष द्या. हा झाला विड्थ, याला मी स्मॉल बी ने डिनोट करतो. ही झाली कंप्लीट डेप्थ. कंप्लीट डेप्थ जी आहे ती इथं दाखवलेली आहे कॅपिटल डी ने. आता लक्ष द्या मित्रांनो, जेव्हा तुम्ही क्रॉस सेक्शनमध्ये, हा बीम अशा पद्धतीचा आहे, मी तुम्हाला म्हटलं की हा सिम्पली सपोर्टेड आहे. आता सिम्पली सपोर्टेड बीमवरती ज्या वेळेस UDL येईल, हा डिफ्लेक्ट होणार आहे, हा डिफ्लेक्ट असा होणार आहे. आता डिफ्लेक्ट झाल्यानंतर हा जो काही ॲक्सिस आहे मित्रांनो, या ॲक्सिसच्या वरती बघा, या ॲक्सिसच्या वरती इथं आहे कॉम्प्रेशन, आणि खाली डेव्हलप होत आहे टेन्शन. मग टेन्शनमध्ये कॉन्क्रीट असतो वीक, त्यामुळे आपण टेन्शन झोनमध्ये काय प्रोव्हाइड करत असतो, स्टील प्रोव्हाइड करत असतो. सिम्पली सपोर्टेड बीममध्ये टेन्शन झोन हा न्यूट्रल ॲक्सिसच्या खाली असतो, त्यामुळे स्टील बार जे प्रोव्हाइड केलेत ते बॉटमला प्रोव्हाइड केलेत. आपण सिम्पली सपोर्टेडचा विचार करतोय. पण जर का कॅन्टिलिव्हर बीम असेल, जर कॅन्टिलिव्हर बीम असेल, लक्ष द्या, आता कॅन्टिलिव्हर बीम हा अशा पद्धतीचा असतो. हा कॅन्टिलिव्हर बीम आहे, आणि ह्या कॅन्टिलिव्हर बीमवरती जर का लोड येत असेल तर हा कॅन्टिलिव्हर बीम डिफ्लेक्ट असा होतो, डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये असा डिफ्लेक्ट होतोय. मग या केसमध्ये ही जी लाईन आहे, दिस इज वॉट लॉंगिट्युडिनल ॲक्सिस. आता या लॉंगिट्युडिनलचा वरचा पार्ट जो आहे तो स्ट्रेच झालेला आहे, म्हणजे इथं आलंय टेन्शन आणि खाली आलंय कॉम्प्रेशन. सो टेन्शन झोनमध्ये आपण काय प्रोव्हाइड करत असतो, स्टील प्रोव्हाइड करत असतो. सो कॅन्टिलिव्हरमध्ये जे काही स्टील प्रोव्हाइड केलं जातं, इट इज अबोव द ॲक्सिस, बट सिम्पली सपोर्टेडमध्ये बिलो द ॲक्सिस. मग याच्यामध्ये हे स्टील बार जे आहेत हे मी असे दाखवलेत. ते 2, 3, 4, 5 किती स्टील बार असू शकतात. ते आपण कसे प्रोव्हाइड करतोय, मीन्स कसं डिझाईन करतोय त्यावरती डिपेंड करतं. आणि तेच मला कॅल्क्युलेट करायचं आहे, किती नंबर ऑफ बार आणि व्हॉट इज द डायमीटर ऑफ द बार, ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके. मग आता बघा, हे ज्या वेळेस प्रोव्हाइड केले जातात क्रॉस सेक्शनमध्ये, हे अशा पद्धतीने दिसतात. बघा, हा क्रॉस सेक्शन थोडा मी मोठा घेतला. आता याच्यामध्ये हे जे बार प्रोव्हाइड करतात मित्रांनो, हे अशा पद्धतीने बार प्रोव्हाइड केले जातात. 2 बार इथंही असतात, याला अँकर बार म्हटलं जातं. आणि यांना अशा पद्धतीचे स्टिरअप असतात, स्टिरअप माइल्ड स्टीलचे वायर. हे बघा, या अशा पद्धतीने हे बार असतात, अशा पद्धतीने हे प्रोव्हाइड केले जातात. ओके. आता हा स्टील, ही स्टीलची लेवल आहे, हा न्यूट्रल ॲक्सिस झाला, हा न्यूट्रल ॲक्सिस झाला. आता तुमच्या लक्षात येत असेल की सगळ्या बाजूने बघा, सगळ्या बाजूने स्टील तर इथं संपलाय, पण याच्या खाली एवढी जागा जी आहे ही एम्प्टी जागा, ही कशाने भरलेली आहे, पूर्ण ही कॉन्क्रीटने प्लेस केलेली असते, कॉन्क्रीट भरलेला असतो.
आता जर का आपण इथं कॉन्क्रीट भरला नाही तर हा स्टील काय असेल, डायरेक्टली ॲटमॉस्फिअरच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल आणि ॲटमॉस्फिअरच्या कॉन्टॅक्टमध्ये जर आला तर ॲटमॉस्फिअरमध्ये हवेमध्ये काय आर्द्रता असते, मॉइस्ट एअर असते, ठीक आहे. तर त्या केसमध्ये काय होणार आहे की याचं करोजन होणार आहे, बरोबर. मग करोजन होऊ नये त्यामुळे हा जो स्टील प्रोव्हाइड केला आहे तर त्याच्या साईडला सगळ्या बाजूने काय सोडलेलं असतं, कॉन्क्रीटचं कव्हर सोडलेलं असतं, ठीक आहे. मग त्याला म्हटलं जातं, बघा लक्ष द्या, सो क्लिअर कव्हर. सो व्हॉट इज द क्लिअर कव्हर, लक्ष द्या. आता क्लिअर कव्हर काय प्रकार आहे. सो मिनिमम क्लिअर कव्हर किती प्रोव्हाइड करायचा हे आपल्याला IS कोडमध्ये दिलेलं असतं. मिनिमम क्लिअर कव्हर हा किती प्रोव्हाइड केला पाहिजे. बघा मित्रांनो, ही झाली डेप्थ, ओव्हरऑल डेप्थ. या बीमची ओव्हरऑल डेप्थ जी आहे ती मी कॅपिटल D ने डिनोट करतोय. दिस इज न्यूट्रल ॲक्सिस आणि इथं हे स्टीलचे बार आपण असे प्रोव्हाइड केले, ठीक आहे. स्टीलचे बार प्रोव्हाइड केले. आता हे स्टीलचे बार प्रोव्हाइड केल्यानंतर या बारचा जो काही आउटर सरफेस आहे, बरोबर, हा आउटर सरफेस बारचा, तर याच्यापासून तर एंड ऑफ द बीम पर्यंत ही जी जागा असते बघा, ही जे डिस्टन्स आहे, दिस डिस्टन्स इज नोन ॲज ए क्लिअर कव्हर. याला काय म्हटलं तर क्लिअर कव्हर. दिस इज द क्लिअर कव्हर. हे क्लिअर कव्हर आपल्याला किती असलं पाहिजे, मिनिमम क्लिअर कव्हर किती दिलं पाहिजे हे IS कोडमध्ये मेन्शन केलेलं असतं. बीमसाठी, स्लॅबसाठी, कॉलमसाठी आणि फुटिंगसाठी. हे मिनिमम क्लिअर कव्हर आपण का देत असतो, जर का याच्या खाली एवढा कॉन्क्रीट जर का तुम्ही प्लेस नाही केला तर हे स्टीलचे बार डायरेक्टली ॲटमॉस्फिअरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील आणि करोजन ॲक्शनमुळे त्यांचं स्ट्रेंथ जी आहे ती कमी होऊ शकते. दुसरं काय की या स्टीलचा आणि कॉन्क्रीटचा प्रॉपर बॉन्ड झाला पाहिजे, त्यासाठी सुद्धा हे क्लिअर कव्हर मस्ट बी प्रोव्हाइडेड आणि हे IS कोडमध्ये त्याची व्हॅल्यू दिली जाते, क्लिअर कव्हर. त्यानंतर बघा, ही जी सेकंड लाईन मी इथं ड्रॉ करतोय, दिस इज द सेंटर. दिस इज, कलर आपण थोडा वेगळा घेऊन घेऊया. इथं मी कलर घेतो सपोज व्हाईट, ठीक आहे. इट इज द सेंटर ऑफ दी रेनफोर्समेंट. हे रेनफोर्समेंट आहे त्यांचा तो सेंटर आहे. तर याला ह्या डिस्टन्सला म्हटलं जातं, हे जे डिस्टन्स आहे दिस इज कॉल्ड इफेक्टिव्ह कव्हर. याला म्हणतात इफेक्टिव्ह कव्हर. इफेक्टिव्ह कव्हर. सो व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन क्लिअर कव्हर आणि इफेक्टिव्ह कव्हर. क्लिअर कव्हर काय असतो मित्रांनो की बारचा जो काही आउटर सरफेस आहे त्याच्यापासून तर एंड पॉईंट ऑफ दी बीम पर्यंत, ठीक आहे, हा झाला क्लिअर कव्हर. आणि इफेक्टिव्ह कव्हर काय असतो, फ्रॉम द सेंटर ऑफ द रेनफोर्समेंट टू दी एंड ऑफ द बीम, हा झाला इफेक्टिव्ह कव्हर. मग टॉप ऑफ द बीम पासून सेंटर ऑफ द रेनफोर्समेंट, हे जे डिस्टन्स आहे या डिस्टन्सला म्हटलं जातं इफेक्टिव्ह डेप्थ. याला काय म्हटलं जातं, इफेक्टिव्ह डेप्थ. बघा, ही झाली ओव्हरऑल डेप्थ. या ओव्हरऑल डेप्थमध्ये छोटासा पार्ट आहे क्लिअर कव्हरचा, नंतर इफेक्टिव्ह कव्हरचा, आणि इफेक्टिव्ह कव्हर जर का आपण मायनस करून दिलं ओव्हरऑल डेप्थमधून, सो राहिलेला पार्ट जो असेल दॅट इज इफेक्टिव्ह डेप्थ. आणि ही इफेक्टिव्ह डेप्थ जी आहे ती स्मॉल d ने डिनोट करतात, स्मॉल d ने. सो दिस इज द इफेक्टिव्ह डेप्थ. आता इफेक्टिव्ह डेप्थ, आता रिलेशन कसं लावू शकतो आपण बघा, ओव्हरऑल डेप्थ जी आहे दॅट इज कॅपिटल D. कॅपिटल D इज द ओव्हरऑल डेप्थ. इट इज इक्वल टू इफेक्टिव्ह डेप्थ. इफेक्टिव्ह डेप्थ जी आपण स्मॉल d ने दाखवली आहे, प्लस, बोला, इफेक्टिव्ह डेप्थमध्ये क्लिअर कव्हर ॲड करायचं का इफेक्टिव्ह कव्हर ॲड करायचं. सो इट इज इफेक्टिव्ह कव्हर. इफेक्टिव्ह कव्हर, ठीक आहे. हे अशा पद्धतीने आपण रिलेशन लावू शकतो. आता इफेक्टिव्ह कव्हर आणि क्लिअर कव्हरमध्ये पण आपण रिलेशन लावू शकतो. इफेक्टिव्ह कव्हर मोठा आहे का नाही बघा, लक्ष द्या. सो इफेक्टिव्ह कव्हर इज इक्वल टू क्लिअर कव्हर प्लस हा जो काही बार आपण इथे यूज केले स्टीलचे बार, यांचा काहीतरी डायमीटर असेल का नाही, बरोबर. सो लेट अस से द डायमीटर ऑफ दी स्टील बार, याचा जो काही डायमीटर आहे हा डायमीटर आहे फाय इज द डायमीटर ऑफ द स्टील बार. सो डायमीटर डिवायडेड बाय 2. अशा पद्धतीने आपण इफेक्टिव्ह कव्हर आणि क्लिअर कव्हरमध्ये रिलेशन लावू शकतो. दिस इज द रिलेशन बिटवीन द ओव्हरऑल डेप्थ अँड इफेक्टिव्ह डेप्थ. ओके. पण कोणत्या चा डायमीटर आपण वापरणार आहे
हे आपल्याला माहिती नाहीये. ठीक आहे, त्यामुळे IS कोडने इफेक्टिव्ह कव्हरबद्दल मेन्शन न करता कशाबद्दल व्हॅल्यू दिलेल्या आहेत, क्लिअर कव्हरबद्दल व्हॅल्यू दिलेल्या आहेत. आणि काय आहेत त्या व्हॅल्यू, त्या खूप महत्त्वाच्या व्हॅल्यू आहेत, लक्ष द्या. सो इलेमेंट आणि द मिनिमम क्लिअर कव्हर इन MM. सो बघा, स्लॅबसाठी मिनिमम 20 mm चा आपल्याला क्लिअर कव्हर देणं गरजेचं आहे. 20 mm. जर का स्ट्रक्चरल इलेमेंट बीम असेल तर याच्यासाठी मिनिमम 25 mm चा आपल्याला मित्रांनो क्लिअर कव्हर देणं गरजेचं आहे. जर का कॉलम असेल तर कॉलमसाठी 40 mm, आणि जर का फुटिंग असेल तर फुटिंगसाठी मिनिमम क्लिअर कव्हर किती द्यायचं आपल्याला, 50 mm. सो या सगळ्या व्हॅल्यू ज्या आहेत ह्या महत्त्वाच्या व्हॅल्यू आहेत, या तुम्हाला नोट डाऊन करायच्यात आणि या लक्षातही ठेवायच्यात. ठीक आहे, या आपल्याला IS कोडमध्ये अकॉर्डिंग टू द IS 456 या व्हॅल्यू त्यामध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे, जर का स्लॅब असेल तर 20 mm, बीमसाठी 25, कॉलमसाठी 40 mm आणि फुटिंगसाठी 50 mm. ठीक आहे, या व्हॅल्यू नोट डाऊन करा. त्यानंतर ह्या गोष्टी क्लिअर झाल्यात. ओव्हरऑल डेप्थ काय आहे, इफेक्टिव्ह डेप्थ काय, क्लिअर कव्हर काय आणि इफेक्टिव्ह कव्हर काय. कारण ह्या आता आपल्याला ह्या स्ट्रेस डायग्राम ड्रॉ करत असताना, बीमचं डिझाईन करताना ह्या गोष्टी आपल्याला इथं लागणार आहेत. तर आय होप तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. ठीक आहे, सो आता मी हा जो पार्ट आहे हा सगळा पार्ट इथून मी आता इरेज करतो. तुम्ही काय करू शकता की त्याला नोट डाऊन करू शकतात तुम्ही नंतर. ठीक आहे, सो हा पार्ट मी इरेज करतो. मग हा बीम झाला. बीमवरती आला युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. बीमची ओव्हरऑल डेप्थ माहिती आहे, टेन्शन झोनमध्ये रेन्फोर्समेंट पण प्रोव्हाइड केला आहे, आणि हा क्रॉस सेक्शन आहे. आता आपल्याला काय ड्रॉ करायचं आहे, स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन, कशा पद्धतीचे स्ट्रेसेस या क्रॉस सेक्शनमध्ये डेव्हलप होणार आहे. ठीक आहे, सो ह्या गोष्टी नोट डाऊन करा आधी, मग मी हा पार्ट इथून इरेज करतो. ओके, बघा चला आता इथे येऊया. मग या क्रॉस सेक्शनमध्ये मित्रांनो आता बोला, अप टू द सेंटर ऑफ द रेन्फोर्समेंट, हे या डिस्टन्सला काय म्हणणार आहे आता, अप टू द सेंटर ऑफ रेन्फोर्समेंट इट इज स्मॉल d, इफेक्टिव्ह डेप्थ. ठीक आहे, ओव्हरऑल डेप्थ आणि सेंटर ऑफ रेन्फोर्समेंट पर्यंत काय असणार, इफेक्टिव्ह डेप्थ. आता सगळ्यात आधी मी जे डिस्ट्रीब्युशन ड्रॉ करतोय दॅट इज द स्ट्रेन डिस्ट्रीब्युशन. फर्स्ट डिस्ट्रीब्युशन इज व्हॉट, स्ट्रेन डिस्ट्रीब्युशन. आणि लक्षात असू द्या, इन केस ऑफ RCC, रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट, जे काही डिस्ट्रीब्युशन आपण ड्रॉ करतो अप टू द सेंटर ऑफ रेन्फोर्समेंट पर्यंत ड्रॉ करत असतो. ओव्हरऑल डेप्थसाठी नाही, कुठपर्यंत, सेंटर ऑफ द रेन्फोर्समेंट पर्यंत ड्रॉ करत असतो, इफेक्टिव्ह डेप्थ पर्यंत ड्रॉ करत असतो. आता हा झाला कोणता ॲक्सिस, दिस इज द न्यूट्रल ॲक्सिस. क्रॉस सेक्शनमध्ये जो ॲक्सिस आपण बघतो त्याला काय म्हटलं जातं, न्यूट्रल ॲक्सिस. ओके, सो हा झाला न्यूट्रल ॲक्सिस. बोला, स्ट्रेन डिस्ट्रीब्युशन कसं असतं, एक्स्ट्रीम फायबरला मॅक्झिमम, आणि इथं पण अशा पद्धतीने स्ट्रेन व्हेरिएशन ऑलवेज लिनियर अकॉर्डिंग टू युलर आणि बर्नोलीज थेरम. ठीक आहे, प्लेन सेक्शन बिफोर बेंडिंग रिमेन्स प्लेन आफ्टर बेंडिंग. सो मिनिंग इज व्हॉट, की स्ट्रेनचं डिस्ट्रीब्युशन हे कसं असतं, लिनियर. मग हे लिनियर डिस्ट्रीब्युशन मी इथं ड्रॉ करतोय बघा, स्ट्रेन डिस्ट्रीब्युशन. सो हे झालं स्ट्रेन डिस्ट्रीब्युशन. स्ट्रेन डिस्ट्रीब्युशन. सो हा झाला मॅक्झिमम स्ट्रेन. बोला रे, मॅक्झिमम स्ट्रेन किती असतो कॉन्क्रीटमध्ये, व्हॉट इज द मॅक्झिमम स्ट्रेन इन कॉन्क्रीट. आपल्याला IS कोडमध्ये व्हॅल्यू दिल्या आहेत, तर मी तुम्हाला लिहून दिल्यात आता 0.0035 मॅक्झिमम स्ट्रेन. आणि व्हॉट इज द स्ट्रेन इन केस ऑफ द स्टील, स्टीलमध्ये किती स्ट्रेन असतो मी इथं नोट डाऊन करतो बघा. इट शुड नॉट बी लेस दॅन 0.002 प्लस 0.87 Fy डिवायडेड बाय ES. कारण न्यूट्रल ॲक्सिसच्या खाली फक्त टेन्शन डेव्हलप होणार आहे, आणि हे टेन्शन घेण्याचं काम कोण करतंय, स्टील. न्यूट्रल ॲक्सिसच्या खाली असणारं जो कॉन्क्रीट आहे, ह्या कॉन्क्रीटमध्ये टेन्शन डेव्हलप होईल, बट टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ द कॉन्क्रीट आपण निग्लेक्ट केलं आहे. म्हणजे टेन्शन घेण्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन इथं कॉन्क्रीटचं नाही आहे. जे काही टेन्शन येईल ते पूर्ण टेन्शन कोण घेणार आहे, स्टील घेणार आहे. मग काही विद्यार्थी म्हणतील की सर मग इथं कॉन्क्रीटची गरज नाही, मग कॉन्क्रीट आपण का वापरतोय त्या झोनमध्ये. राजांनो, टू प्रोव्हाइड ए प्रॉपर बॉन्ड टू द स्टील. आता हे स्टील काय त्यांचे थोडी राहतील ना, हवेत थोडी लटकलेले असतील ते.
त्यामुळे आपण काय करतो की ह्या झोनमध्ये कॉन्क्रीट प्रोव्हाइड करतो, पण त्या झोनमध्ये प्रोव्हाइड केलेलं जे कॉन्क्रीट आहे ते कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेणार नाही किंवा टेन्शनला रेजिस्ट सुद्धा करणार नाही, त्याची टेन्साईल स्ट्रेंथ आपण इग्नोर केली आहे. सो इथं ह्या झोनमध्ये जो काही टेन्शन डेव्हलप झाला आहे, सो कम्प्लीट टेन्शन कोण घेणार आहे, हे रेन्फोर्समेंट घेणार आहे तिथं. ओके, सो हे झालं स्ट्रेनचं डिस्ट्रीब्युशन. व्हॉट इज द स्ट्रेन ॲट द न्यूट्रल ॲक्सिस? स्ट्रेन ॲट द न्यूट्रल ॲक्सिस इट इज बाय युझिंग द फर्स्ट अझम्पशन प्लेन सेक्शन बिफोर बेंडिंग रिमेन प्लेन्स आफ्टर बेंडिंग. आता पुढे मी काय करतो की स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन ड्रॉ करतो. स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन बघा, अगेन द स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन इज अप टू इफेक्टिव्ह डेप्थ ओनली. इफेक्टिव्ह डेप्थ म्हणजे सेंटर ऑफ द रेन्फोर्समेंट पर्यंतच ड्रॉ करायचं असतं इन केस ऑफ द आरसीसी. मग बोला मला, तुम्ही सांगा. बघा इथं स्ट्रेन आहे 0, इथं आहे 0.0035. मग इथं कुठेतरी स्ट्रेनची व्हॅल्यू काय असणार? 0.002. 0.002, कारण बघा हळूहळू स्ट्रेनवरती वाढत जातोय आणि मॅक्झिमम ॲट द एक्स्ट्रीम फायबर. आता आपण इथं स्ट्रेसचं डिस्ट्रीब्युशन ड्रॉ करतोय मित्रांनो. स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन इन आरसीसी. ओके, आता न्यूट्रल ॲक्सिसच्या वरती काय आहे? कंप्रेशन आहे, आणि कंप्रेशन पूर्णपणे कोण घेणार आहे? या पार्टमध्ये असतं कंप्रेशन, या पार्टमध्ये असतं टेन्शन. ओके, सो कंप्रेशन रेजिस्ट करण्यासाठी तिथं कॉन्क्रीट आहे आणि टेन्शनसाठी कोण आहे? स्टील आहे. सो कम्प्लीट कॉन्क्रीट जो आहे, या कॉन्क्रीटमध्ये स्ट्रेस कशा पद्धतीने व्हॅरी होत असतो याचा ग्राफ आपण इकडे ड्रॉ केला आहे. बघा हा ग्राफ, की कॉन्क्रीटमध्ये जे स्ट्रेसेस डेव्हलप होत असतात ते कशा पद्धतीने डेव्हलप होतात? पॅराबोला कम रेक्टँगल. ॲक्च्युअली ग्राफ असा असतो, बट आपण आयडियलाइज ग्राफ यूज करत असतो. सो पॅराबोला कम रेक्टँगल. रेक्टँगलचा पोर्शन कुठे भेटेल तुम्हाला? 0.0035 आणि 0.002 या दोघांच्या मध्ये कोणता पोर्शन भेटणार आहे? रेक्टँगल. आणि 0.002 पासून 0 या पोर्शनमध्ये काय भेटेल? पॅराबोला. मग आपल्याला इथं ते ड्रॉ करायचं, लक्ष द्या. सो 0.002 पासून 0.035 एवढ्या पोर्शनमध्ये एक असं असणार? रेक्टँगल. दिस इज द रेक्टँगल. बघा हा असा हा रेक्टँग्युलर असेल, आणि या पार्टमध्ये हा कसा असणार? पॅराबोलिक. हे अशा पद्धतीचं डिस्ट्रीब्युशन असतं स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन इन अ कॉन्क्रीट. पॅराबोला कम रेक्टँगल. 0.002 तर 0.035 यांच्यामध्ये असेल रेक्टँगल आणि इथं असणार पॅराबोला. लक्ष द्या. पुढे